सर, आजचा केमिस्ट्रीचा पेपर फार कठीण येणार का फार सोपा येणार? फार जास्त भीती वाटते सर 2024ला. चला ठीक आहे, तर आता याच्यावर आपण चर्चा करू लवकर एकदम. आता विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिली गोष्ट मला तुम्हाला एकच सांगायची की केला आहे ना तुम्ही अभ्यास नाही केला असं नाही. 2 दिवसापासून मला माहिती आहे तुम्ही रात्रीभर जागले, व्यवस्थित अभ्यास केला आहे. 8-8, 10-10 तास माझ्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथं हे लक्षात ठेवायचं की केलं आहे तुम्ही, अभ्यास केला आहे, हार्डवर्क केलं आहे, सर्व गोष्टी केल्या आहे. आता मला एवढंच सांगायचं आहे की आता ज्या क्षणाला आपल्याला युद्धाला जायचं आहे, युद्धाची तयारी आपली सर्व झाली आहे, आपले हत्यार झाले, आपली सर्व गोष्टींची प्रॅक्टिस झाली आहे आणि युद्धाला जाताना जर का आपण घाबरणार आहे तर ही गोष्ट तर चुकीची आहे ना. आता एक्झाम म्हणजे आपल्यासाठी युद्धच झालं आणि युद्धामध्ये जाताना आपला स्वतःवर विश्वास पाहिजे. बस सर्वात महत्त्वाचे मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, ठीक आहे ना. तुम्ही जर का स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर पेपरामध्ये घोटाळा होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, अरे का टेन्शन घेताय तुम्ही जास्त? सेक्शन ए सेक्शन बी 18 मार्क्सचा आहे, मला मान्य आहे. तो लहान मुलांच्या गोष्टींमध्ये तुम्ही 15पेक्षा जास्त स्कोअर करणार. आता जर का बघायचं झालं सेक्शन बी, तुम्हाला 12पैकी फक्त 8 करायचे ना. इथं 12पैकी 8 करायचे, इथं 5पैकी फक्त 3 करायचे. अरे ऑप्शन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये की तुम्ही इझिली प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करू शकता. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की जो प्रश्न येतो तो एकदम अप टू डेट लिहून यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट, व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. कुठलीच गोष्ट राहायला नको याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आता सेक्शन बीमध्ये 12पैकी 8 येत आहे, जे एकदम परफेक्ट येत आहे ते सुरुवातीला 8 लिहून मोकळे व्हा. दुसरं सेक्शन सीमध्ये 8 येणार 12पैकी, जे येतात पटकन लिहून मोकळं व्हा. सेक्शन डीमध्ये 5पैकी 3 येणार आहे, जे येतात ते पटकन लिहून मोकळं व्हायचं आहे. म्हणजे सर इथं आम्हाला जास्त काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही, कारण की आमच्याकडे ऑप्शन फार जास्त आहे. विद्यार्थ्यांनो जास्त वेळ बोलणार नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. यश तुमचंच आहे, दुसरं कोणाचंच नाही आहे. स्वतःला 1000 वेळेस सांगतो मी, सांगत राहायचं आहे की शर्यत अजून संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलेलो नाही. आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एकच गोष्ट सांगणार मी की तुम्ही सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट केले, मला माहिती आहे. ठीक आहे, जास्त अभ्यास केला, कोणी कमी अभ्यास केला, कोणी मध्यम अभ्यास केला. मी एवढंच सांगणार आहे, ठीक आहे ना. आता जेवढा अभ्यास केला आहे तेवढ्यावर तुम्ही समाधानी राहा आणि फक्त आता जेवढा अभ्यास केला आहे त्याच्यावरचे जेवढे प्रश्न येणार आहेत ते सर्व एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगल्या काळजीने अटेम्प्ट करून या. आणि पेपर हा एकदम सोपा असणार आहे, पेपर सोपा आहे असं समजून जायचं आहे. पेपर एकदम सोपा येणार आहे, मी तुम्हाला अजून पण सांगतो आणि सांगत राहणार आहे, ठीक आहे. आता आपण इथे थांबूया विद्यार्थ्यांनो. तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्ही सर्वच्या सर्व एकदम व्यवस्थित एक्झामला करून येणार, मला खात्री नाही तर आत्मविश्वास आहे.